पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 54. अभिवाचक जयंत ठोंबरे. राजगडाखालच्या गुंजण मावळातील विठोजी शिळमकरांच्या लेकीचं लगीन निघालं. गोमाजी नायकांनी आपल्या लेकासाठी विठोजीच्या पोरीस मागणी घातली. लगीन तर जमलं, पण विठोजीपाशी पुरेसा पैसा आणि सामानसुमानही लगीन सजवायला नव्हता. आता विठोजी काळजीत पडले. पण आईसाहेबांना ही गोष्ट कळली. राजाच्या राजगडाखाली एका पोरीच्या बाशिंगाला दोरा अपुरा पडावा, हे काय बरे आहे? विठोजी तर पदरचा माणूस. आईसाहेबांनी विठोजीची चिंता स्वतः हरण केली. 25 होन आणि 500 लोकांच्या पंक्तीला पुरेल इतके स्वयंपाकाचे साहित्य आईसाहेबांनी विठोजीच्या पदरात घातले आणि सांगितले की लगीन साजरे करा. आईसाहेब सर्वांना सुखावीत होत्या, पण आईसाहेबांना कुणी सुखवायचे आणि त्यांचे सुख होते तरी कशात? त्यांचे सुख साठवलेले होते देवधर्माच्या आराधनेत, दानधर्मात, नैवेद्य, नंदादीप, पूजा अर्चा यांच्या यथासांग व्यवस्थेत. चिंचवड, आळंदी, देहू, जेजुरी, वाई, शिखर, कोल्हापूर, त्र्यंबक, सासवड इत्यादी क्षेत्रात देवसेवा आणि धर्मसेवा उत्तम चालावी. पण चालावी कशी? केवळ नंदादीपात 10 मण तेल जाळले, 20 मण दुधाचे अभिषेक केले आणि देवांच्या मस्तकावर बेलफुलांचा डोंगर रचला म्हणजे झाली काय सेवा? छे, ती सेवा अपुरी, दुबळी. कारण ही एकूण एक क्षेत्रे मोगलांच्या, औरंगशाहच्या अपवित्र सत्तेखाली असता ही पूजा श्रीस कशी पावेल? बांधलेल्या हातांनी देव स्वराज्याच्या मस्तकावर आशीर्वादाचा मुक्त हस्त कसा ठेवू शकेल? ही संपूर्ण देवताभूमी आपल्या स्वाधीन असावी, यवन सत्तेचा तिला स्पर्श नसावा, ही इच्छा आईसाहेबांची होती. क्षेत्रे मुक्त व्हावीत, करावीत या महत्वाकांक्षेतून शिवशाहीचा जन्म झाला होता. आईसाहेबांना ते सुख हवे होते. आईसाहेबांची स्वभाव प्रकृती ही अशी होती. पण औरंगजेबाच्या सत्तेची जळती निशाणी रोज सतत डोळ्यांनी पाहावी लागत होती. रोज 100दा, 1000दा. राजगडावरच त्यांचा मुक्काम होता. पद्मावती माचीवर त्यांचा वाडा होता. वाड्याचा दरवाजा काहीशा उत्तरेला, बराचसा ईशान्येला तोंड करून होता. गडावरून समोर नजर हमखास जाई आणि ईशान्येला अवघ्या 6 कोसावर एक प्रचंड किल्ला दिसे. प्रचंड, अवघड, अभेद्य किल्ला दिसे. तो दिसता क्षणी अगदी स्वाभाविकपणे काळजात दुखून जाई की हा गड आपल्या ताब्यात नाही. गडावर औरंगशाहचा हिरवा झेंडा फडकतोय. गड विटाळलाय. स्वराज्याला झालेली ही जखम सतत समोर दिसे. अवघ्या 6 कोसांवर. कोणता किल्ला हा? किल्ले कोंढाणा, सिंहगड. पूर्वी स्वराज्यात होता. कोंढाण्याशी आईसाहेबांचे फार जवळचे नाते होते. पूर्वी कैलासवासी महाराज शहाजीराजे यांची विजापूरच्या कैदेतून सोडवणूक करण्यासाठी याच गडाची आहुती बादशाहीला द्यावी लागली होती. कोंढाणा मोगलांच्या स्वाधीन करण्यापूर्वीही आईसाहेबांचा मुक्काम गडावरच होता. कोंढाण्याचे महत्त्व, मोल, सामर्थ्य, सौंदर्य सर्वांनाच माहीत होते. हे जडिताचे भूषण शिवबाच्या कंठात असावे असे जर आईसाहेबांना वाटले तर यात आश्चर्य कसले? हा किल्ला शिवबाने जिंकून घ्यावा असे आईसाहेबांना नक्की वाटले असेल. महाराजांना त्यांनी म्हटलेही असेल की शिवबा, एवढा हा समोरचा कोंढाणा जिंकून घे. पण आईसाहेबांचे शब्द टिपून घ्यायला इतिहास मात्र विसरला. महाराजांचीही फार तळमळ होती की गड कोंढाणा आपल्यालाच हवा. या गडावर महाराजांचे फार प्रेम होते. पूर्वी शहाजी महाराजांच्या सुटकेसाठी कोंढाणा आदिलशहाला द्यावा लागला होता. तर ते किती दिवस हिरमुसले. लहान होते तेव्हा ते. सोनोपंतांनी मग त्यांची समजूत घातली. इतके त्यांचे सिंहगडावर प्रेम होते. केवळ सिंहगडच नव्हे तर पूर्वी स्वराज्यात असलेले आणि नसलेले सर्वच किल्ले जिंकून घेण्याची महाराजांची इच्छा होती, घाई होती. या चढाईचा पहिला शुभशकून सिंहगडावर करण्याचा संकल्प त्यांनी मनातल्या मनात सोडलाही होता. काम सोपं नव्हतं, कारण गड सोपा नव्हता. गडाला गिरमिट लागणं अशक्य होतं. किल्लेदार जातीचा राजपूत होता. मोठा बजोर शमशेर, कडवा मर्दाना. त्याचं नाव होतं उदयभान राठोड.
राजस्थानातील जोधपूरच्या राठोड वंशात त्याचा जन्म झाला होता. भिनाई या गावचा राहणारा तो. त्याच्या बापाचं नाव होतं श्यामसिंह आणि त्याच्या मुलाची नावं होती केसरी सिंह आणि सूरजमल. उदयभान अत्यंत शूर होता, तसाच तो कारभारात अतिशय कडक होता. किल्ल्यावर आणि घेऱ्यात त्याची फार जरब होती. वेळ प्रसंगी तो लोकांची मुंडकी छाटावयासही कमी करीत नसे. औरंगजेबाचा तो एकनिष्ठ सरदार होता. त्याच्या बापाने तर औरंगजेबाची अतिशय मनपूर्वक सेवा केली होती. उदयभानाचे वय सुमारे 38 वर्षाचे होते. किल्ल्यावर जवळजवळ 1500 हत्यारबंद राजपुतांची तिखट शिबंदी होती. तोफा होत्या, बारूद गोळा, बंदुका आणि रसद गच्च भरलेली होती. एकूण मुकाबला अवघड होता, कठीण होता. तरीही महाराजांनी कोंढाण्याचं लगीन काढलं होतं. पण हे कार्य साजरे करायला कोणाला पाठवायचं? अचूक आणि एका झटक्यात काम करील असा कोणीतरी भट हवा होता. उगीच व्याह्यासंगे महिनोन्महिने घासाघीस करीत बसणारा भट इथे त्यांना नको होता. कार्य कसे मराठी रीतिरिवाजाने चटकन व्हायला हवे होते. मोगली रिवाजाने थाटमाटात 4 महिने गळाखाली आढेवेडे घालून बसणे अगदी नामंजूर. गनिमी कावा हवा, देवक बसवायचे, वर घोडा घेऊन मूळ न्यायचे, औचित व्याह्याची उरावरी कडकडून गाठ घ्यायची, बाणा बंदुकातून अक्षता टाकल्या, ढाली तलवारीचे ताशे कडाडले की एकदम वरातच. पण यासाठी निवडावे कुणाला? इतर सर्वच किल्ले काबीज करण्याचा प्रश्न होता. पण त्यातल्या त्यात कोंढाण्याची कामगिरी फारच कठीण होती. मग महाराजांनी काय केलं? त्यांनी कोंढाण्याचा विडा आपल्याच हाती राखून ठेवला आणि सरकारकुनांची इतर सगळ्या किल्ल्यांबाबत खलबत केले. सरकारकून म्हणजे मोरोपंत पेशवे, निळोपंत मुजुमदार आणि अनाजीपंत सुरनेस. खाशी खाशी पंत मंडळी ही. मोगलाला दिलेले आणि अवांतर नवे गड घ्यायचे. तिघही पंतांच्या पुढे ही मातब्बर मोहीम महाराजांनी मांडली आणि तिघांच्याही पगड्या उत्साहानं आणि वीरश्रीनं डोलल्या. महाराज त्यांना म्हणाले, तुम्ही राजकारण यत्न करून किल्ले घ्यावे. आता तिकडे बघायची चिंता महाराजांना उरली नाही. पंतमंडळी आता बघतील ते सगळं काही. मग महाराजांनी आपल्या मावळे लोकांना हुजूर बोलावलं. मावळे लोक म्हणजे मातब्बर मावळे सरदार, खाशी खाशी मंडळी. महाराजांपुढे या साऱ्या समशेरी मुजरा घालीत घालीत आल्या. कोणता मनसुबा राजा मांडतोय हे ऐकायला मोठ्या अर्जुमंदीने कानाचे शिंपले टवकारले. महाराजांनी गड जिंकून घेण्यासंबंधी गोष्ट काढली. कोणता गड? गड कोंढाणा, सिंहगड. अरे बापरे, कोंढाणा म्हणजे औरंगशाह बादशाहाच्या पागुट्यावरला मोत्यावरचा तुरा चुपटून आणायचं जणू. हाय छाती. महाराजांनी बेलाचे पान फेकावे तसा त्या मावळे लोकांच्या पुढे शब्द फेकला. गड घेणे. आता राजाच्या मुखातून शब्द निघाला आणि पडतो की काय आता भुईवर? नाही नाही, कसा पडेल? तो पहा, उठला एक जवान. महाराज, कोंढाणा गड मी घेतो. कोंढाण्याच्याच कड्यासारख्या निधड्या छातीच्या त्या मर्दानं महाराजांचा शब्द छातीवर झेलला. महाराज प्रसन्न झाले. शाबाश शाबाश त्याची. पण कोण मर्द हा? वाघ की सिंह? एवढी हिमतीची छाती कुणाची? दुसऱ्या कोणाची? सुभेदार तानाजी मालुसऱ्यांचीच, महाराजांच्याच लाडक्या दोस्ताची. तानाजीने गडाचा विडा उचलला. महाराजांना तर आता कसलीच काळजी उरली नाही. महाराजांनी लहानपणापासून फार महागाची माणसे जमवली होती. महाग म्हणजे फारच महाग. कितीही रक्कम दिली तरी अशी माणसे कुठे मिळायचीच नाहीत. महाराजांनी मात्र मिळवली. काय किंमत पडली? हृदयाची. महाराजांनी हृदय दिलं आणि एक एक शेलका दागिना उचलला. तान्हाजी मालुसरा त्यातलाच एक. देहाचा विचार नाही, संसाराचं भान नाही, सेवा चाकरीत अट नाही, निष्ठेमध्ये कधी फट नाही. कोणतेही काम सांगा, बिनबोभाट करायचे एवढेच फक्त ठाऊक. त्यांचा सर्वात मोठा देव म्हणजे शिवाजी राजा. तान्हाजी अगदी आरंभापासून स्वराज्याच्या डावामध्ये महाराजांचा खेळगडी होता. अफजल खानाच्या स्वारी समयी तानाजीने पराक्रमांची शर्थ केली होती. तळ कोकणात महाराजांची मोहीम झाली तेव्हा तर संगमेश्वरापाशी सूर्यराव सुर्व्यांची त्यांनी साफ फजिती उडवून दिली होती. तानाजीच्या हाताखाली 1000 मावळ्यांचे पायदळ होते. तानाजीच्या देहाची इमारत टोलेजंग होती, खणखणीत आणि जडीव घडीव होती.
त्याच्या बळाची तारीफ शाहिरांनीच करावी, इतरांना नाही साधायची ती. उमरठ्याच्या शिवेवरला मारुती प्रसन्न होता त्याच्यावर त्या बाबतीत. तानाजी उमरठ्याला राहत असे. हे गाव महाडच्या आग्नेयेला सुमारे 10 कोसावर आहे. शिवाजी महाराजांचा हा एवढा मोठा उमराव, ज्याची कीर्ती सर्व्या दुनियेत गाजतीये, त्याची कुळकथा जलमकथा मात्र इतिहासाला ठाऊक नाही. तुळशीदास नावाच्या शाहिरानं तानाजीवर एक बहुचौकी पोवाडा रचलाय. पण या तुळशीदासाला खरं काय आणि खोटं काय हे माहिती नव्हतं, कारण तो तानाजीच्या समकालीन नव्हता. त्यामुळे त्याचा पोवाडा म्हणजे भाकड कथा झाली, सांगोपांगी आणि वडाला वांगी. इतिहासाला नाही मानवत हे असलं. तानाजीने कोंढाण्याची जोखीम उचलली. महाराजांच्या पायावर शब्द वाहिला की गड कोंढाणा मी घेतो. या त्याच्या शब्दातच त्याचं धाडस उमगून घ्यावं. केवढा आत्मविश्वास! कोंढाण्याचा अवघड खोडी, किल्लेदाराचा दरारा, शौर्य, सैन्यबळ, शिस्त हा बंदोबस्त तानाजीला काय ठाऊक नव्हता. तरीही तो म्हणाला, मी गड घेतो. महाराजांनी तानाजीचं काय कौतुक करायचं? काळजातल्या माणसांचं कौतुक कोणत्या शब्दांनी करायचं? शब्दच सुचत नाही. महाराजांनी तानाजीला विडा दिला, वस्त्रे दिली आणि निरोप दिला. महाराजांचा आणि आईसाहेबांचा आशीर्वाद पाठीशी घेऊन तानाजी निघाला. समोर कोंढाणा ढगात डोके घुसळीत होता. श्रोते हो, पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाच्या अभिवाचनाचा भाग 54 आज आपण ऐकलात. याबरोबरच रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर आतापर्यंत पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभुजी पाठक लिखित बिल्वपत्र, ज्येष्ठ लेखक तत्वज्ञ यशवंतजी पाठक यांचं मातीचं देणं, त्याचबरोबर कवी लेखक CL कुलकर्णी लिखित अनुभूती आणि मेघावळ या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचन उपलब्ध आहे. आणि याबरोबरच सकारात्मक विचार आणि ऊर्जा देणाऱ्या आनंदी कट्टा या कार्यक्रमाचे 365हून अधिक भाग उपलब्ध आहेत. तेव्हा या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचन ऐकण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आपल्या जीवनात सामावून घेण्यासाठी आणि याचा आपल्या मित्र आप्त नातेवाईकांनाही आनंद देण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, रेडिओ जयंतला फ्री सबस्क्राईब तर कराच, पण नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.